अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 28। तुला माहीत आहे, जुन्या काळात ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचा. वरती अँटेना लावलेला असायचा. सिग्नल नाही पकडला किंवा चित्र दिसत नसलं की लोक त्या टी व्हीवर 2-3 वेळा मारून पाहत होते, तर कधी अँटेना हलवून पाहायचे. तसं तुझं तर नाही ना? नाही म्हणजे आतला मेंदू बंद पडला की काय, जे असं मारून चालू करायचा प्रयत्न करत होती? तसा फॉल्ट तर आधीपासून वाटत होता, पण असा काही असेल असं वाटलं नव्हतं. रुहान गालात हसत तिला अजूनच चिडवून आत गेला. तो काय बोलला हे कळायला तिला उशीरच लागला, पण जेव्हा कळलं तेव्हा ती तडक त्याच्या मागे आत गेली. इतक्या वेळ आत जाऊ का नको म्हणून विचार करणारी ती आता सरळ त्याला भिडायला आत घुसली खरी, पण पुन्हा ती काही बोलणार त्याआधीच समोरचा नजारा पाहून तिचं बोलण्यासाठी उघडलेलं तोंड उघडच्या उघडच राहिलं. आज पहिल्यांदा त्याच्या रूममध्ये पाऊल ठेवलं होतं. काल होती त्यापेक्षा वेगळी आणि मोठी रूम होती. आत्ताच रागावलेली ती आता अचानक समोरचा नजारा पाहून जागीच गोठून गेली. रूम अगदी पहिल्या रात्री सजवतात तशी सजवली होती. आता श्वास अचानक थांबल्यासारखा वाटला तिला. तो मात्र हे सगळं पाहून न पाहिल्यासारखा बिनधास्त आपल्या अंगावर असलेला शर्ट काढून सगळीकडे नजर फिरवत तिच्या दिशेने वळला. आता मात्र तिचे डोळेच मोठे झाले. त्याला शर्टलेस पाहून घाबरून तिने लगेच आपली पाठ फिरवली. काय करतोय? शर्ट कशाला काढलं? काही मॅनर्स आहेत की नाही? एका मुलीसमोर अशी आपली ही उघडी बॉडी दाखवायला लाज नाही वाटत? ती रागात बडबड करू लागली. भीतीने हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. साडीचा पदर हातात घेऊन तिची उगाच चुळबुळ सुरू होती. धड बाहेर पण जाता येत नव्हतं आणि आत जाण्याची पण इच्छा नव्हती. तिला असं घाबरलेलं पाहून त्याला मात्र अतीव आनंद झाला. निदान या निमित्ताने तरी तिचं तोंड गप्प करता येईल असा विचार मनात येताच त्याने आपली पावलं तिच्या दिशेनं वळवली. हळूच तिला हलका धक्का देत तिला क्रॉस करून पुढे आला. दाराला कडी लावून तो त्या दाराला टेकून उभा राहिला. तिची झुकलेली नजर पाहून त्याला अजूनच मज्जा वाटत होती. बेबी, तुला खरंच माहीत नाही का मी शर्ट का काढले? ओ सॉरी, माझ्या लक्षात नाही आले. तुला काढायचा होता का तुझ्या हाताने? आफ्टर ऑल आपली फर्स्ट नाईट आहे ना. तू पण इतकीच एक्सायटेड असणार हे माझ्या लक्षात नाही आले. आणि डिअर वायफी, तू विसरली का मी दुसऱ्या कोणा मुलीसोबत नाही, तर माझी धर्मपत्नी, माझी अर्धांगी, माझी भार्या, माझी बायको हिच्या समोर काढत आहे. आता लग्न झालं आहे तर आता आपल्यात कशाचा पडदा राहणार ना. तू म्हणत असेल तर मी अजून बरंच काही काढून दाखवू शकतो. तो हळूहळू तिच्या बाजूला सरकत पुढे येत होता. ती आता घाबरून मागे मागे सरकत होती. मागे पुढे करत शेवटी तो बोलायला आणि ती जाऊन बेडवर पडायला एकच वेळ झाली. त्याचा हात आता अंगावर असलेल्या त्याच्या पॅन्ट जवळ होता. तो बटन खोलायच्या तयारीत होता आणि बेडवर पडलेली ती आता जणू 440चा झटका लागावा तशी त्याला पाहत होती. काय करतोय? तुझा तो हवा महल पहिले बंद कर. ती आता जरा घाईतच उठून बसली आणि तिचं ते हवा महल ऐकून तो मात्र विचित्र नजरेने तिला पाहत होता. त्याला एक नजर पाहण्यासाठी मुली मरत होत्या आणि हे येडं होतं की त्याला पाहायलाही तयार नव्हती. त्याच्यासाठी ती अजीब रसायन होती. का? काय झालं? काल तर खूप लग्न आणि संसाराच्या गोष्टी करत होती ना, मग आज काय झालं? लग्न झाल्यावर हे सगळं होतं हे माहीत तर असेलच ना. नसेल माहीत तर मी सांगतो की, तसा यात मला चांगलाच एक्सपिरियन्स आहे. सो लेट स्टार्ट अवर स्पेशल हनीमून. तो आता तिला पुन्हा बेडवर पाडून तिच्यावर झुकला. तिच्या गालाला गाल लावून तो हलकेच हसत होता. आपला भार तिच्यावर टाकून तो अजूनच तिची गंमत पाहत होता. आधीच रूममधील वातावरण आणि त्यात त्याचं असं बोलणं
खाली पण वेदांत आणि रुचिताने बोललेलं आठवलं तिला. AC मध्ये पण घाम फुटला बिचारीला. तिची मात्र बोलती बंद झाल्याने त्याला मात्र मनातून अतीव आनंद झाला होता. ती मात्र त्याच्या अशा जवळ येण्याने अजूनच गोंधळून गेली होती. सोड सोड मला. काय हनीमून लावला आहे? मला अजिबात तू आवडत नाही, कळलं तुला? आय हेट यू माकडा. ती त्याला धक्के देत बाजूला करायला पाहत होती आणि तो होता की अजूनही तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता. साडीत असलेलं तिचं सौंदर्य काही वेगळं वाटत होतं. आजपर्यंत कितीतरी मुलींसोबत त्याने बेड शेअर केला असेल, पण आज जी भावना मनात येत होती ती कधीच आली नाही. त्याच्याही नकळत तो तिलाच टक लावून पाहत होता. त्याच्या छातीला तिच्या छातीचा स्पर्श होत होता. एक वेगळीच फिलिंग येत होती. तिचे गरम श्वास त्याच्या उघड्या मानेवर जाणवत होते. तिच्या बांगड्यांची किणकिण त्या वातावरणात अजून संगीतमय वातावरण निर्माण करत होती. भीतीने तिचं काळीज वर खाली होऊ लागलं आणि त्याची हालचाल जाणवताच त्याच्या अंगात मात्र वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर त्याची नजर पडली आणि आता त्या ओठांना चाखण्याचा त्याला मोह आवरला नाही. हळूच तो त्या ओठांच्या दिशेनं झुकू लागला. तिला मात्र आता काय होणार आहे याची जणू हलकी भणक लागली असावी. पूर्ण ताकदीनिशी आपल्या शिवानी मॅडम त्याला बाजूला करत होत्या. शेवटी त्याने आपले डोळे बंद करून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. पुन्हा एकदा विजेचा धक्का बसावा असा झटका तिला लागला. तिचे डोळे मोठे झाले. त्याच्या त्या पिळदार शरीराखाली तिचं ते नाजूक शरीर जणू दबून गेलं होतं. ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिच्या ओठांना पूर्ण ताब्यात घेऊन त्यांना खूप मन लावून चाखत होता. मन भरलं तसा तो बाजूला झाला. लिपस्टिक टेस्ट बकवास आहे, नाहीतर तुझ्या ओठांची टेस्ट ठीकठाक आहे. लिपस्टिक चेंज कर. रुहान आपल्या ओठांवरून हात फिरवत बोलतो. तो पुढे जाणार तोच शिवानीने उठून रागात त्याच्या कानाखाली मारली. तिच्या अशा वागण्याने तो चांगलाच चवताळला. तिचा रागातच गळा पकडून तिला तसाच मागे नेत भिंतीला टेकवलं. हाऊ डेअर यू टच मी. त्याने आता रागाने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. पहिल्यांदा कोणीतरी मुलीने त्याच्यावर हात उगारला होता. त्याच्या मर्मावर घाव बसला होता. पुरुषी अहंकार दुखावला होता. ती मात्र आपल्या गळ्यावरची आपली पकड सैल करण्याचा प्रयत्न करत होती. डोळे पांढरे पडू लागले होते. तिचा चेहरा पाहून त्याने तिला बाजूला ढकलले. तशी पडता पडता स्वतःला सावरणारी ती जोरजोरात श्वास घ्यायला लागली. तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? हां? रुहान आताही खूप रागात होता आणि त्याच रागात त्याने हाताने टेबलवर असलेला फ्लावर पॉट ढकलला. त्याचा असा रागीट अवतार पाहून ती थोडी घाबरली. तुला काय वाटलं? तुझं हे रूप पाहून मी लगेच विरघळलो? तर नाही. तू खाली जी काही बकवास करत होती ना, त्याची ही शिक्षा होती. नाहीतर तुझ्यासारख्या 56 मुली माझ्या खिशात घेऊन फिरतो मी. तुझी लायकी माझ्या बाजूला बसायची नाही. त्यामुळे नको ते स्वप्न कधीच पाहू नको. तू या घरात फक्त एक शोपीस बनून राहणार आहे. आश्रित आहेस हे विसरू नको. पुन्हा माझ्यावर हात उचलला ना किंवा माझ्या वाकड्यात शिरली तर परिणाम यापेक्षा वाईट होतील. रुहान बडबड करतच आत बाथरूममध्ये गेला. ती मात्र अजूनही एकाच जागी थांबून होती. त्याचे आताचे बोलणे ऐकून नकळत डोळे भरून आले. पहिल्यांदा आश्रित हा शब्द ऐकला असेल. लग्न झाल्यावर असं कोणावर अवलंबून राहायची वेळ येईल असा विचार नव्हता केला तिने. तशीच एका कोपऱ्यात जाऊन बसली ती. आपल्या नशिबाला कोसत होती. सगळं सोडून जाऊ वाटत होतं, पण दुकान, तिच्या आईची शेवटची आठवण त्याच्या ताब्यात होती. मनात असूनही ही लग्नाची बेडी ती नव्हती तोडू शकत. ती तशीच आपल्या भावना डोळ्यातल्या अश्रूंवाटे व्यक्त करत होती. रुहान मात्र थंड पाण्याच्या शॉवरखाली आपला राग शांत करायचा प्रयत्न करत होता. हर्ट झाला होता खूप आणि म्हणूनच त्याने तिला आपली जागा दाखवून दिली होती असं त्याला वाटलं.
बऱ्याच वेळाने तो बाहेर आला. एका कोपऱ्यात अंग आकसून आपल्या शरीराचं जणू गाठोडं करून ती त्याच कोपऱ्यात पहुडली होती. त्याने पाहून न पाहिल्यासारखे केलं आणि बेडवर जाऊन झोपला. कूस बदलत होता तरी डोळ्यावर झोप काही येत नव्हती. नकळत नजर आताही तिच्या चेहऱ्यावर जात होती. रडून झोपली असावी हे कळत होतं. तिचा तो चेहरा पाहून का कोणास ठाऊक, पण नाही राहावलं त्याला. काही विचार न करता सरळ त्याने तिला आपल्या हातांवर उचललं आणि बेडवर झोपवलं. त्याला मात्र इतक्यात झोप येणार नव्हती. तो तिला एक नजर पाहून तसाच बाहेर निघून गेला. तो निघून गेला तसा दाराचा आवाज झाल्याने तिने आपले डोळे उघडले. त्याने उचललं तेव्हाच तिला जाग आली होती, पण आता तो नक्की काय करतो हे पाहत होती. तो बाहेर गेला तशी ती आता तशीच बेडवर पडून आपल्या विचारात हरवली. तो मात्र भरधाव वेगाने गाडी चालवत होता. काही केल्याने तिने आपल्यावर हात उचलला हे विसरता येत नव्हते. अंगाची लाही लाही होत होती. इतका त्याचा राग अनावर झाला होता. एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि तसाच गाडीतच रागात स्टेअरिंगवर डोकं ठेवून बसला. मनात वेगळंच वादळ उठलं होतं, ज्याला तो थोपवू पाहत होता. मधु इथे आणि चंद्र तिथे झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात. पहाटे कधीतरी रुहान घरी आला होता. रूममध्ये आपल्याच बेडवर अधिराज्य गाजवणारी शिवानी त्याला नजरेस पडली. बेडच्या एकदम कडेला होती. कधीही पडेल असं वाटलं, पण आता तिच्याशी काही बोलण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याने पाहून पण न पाहिल्यासारखं केलं आणि तो सरळ एक कोपरा पकडून झोपून गेला. काही वेळ गेला असेल की त्याच्या अंगावर जडपणा जाणवला. तशी त्याची झोप लगेच चाळवली. त्याने आपल्या डोळ्यांवर ठेवलेला हात लगेच बाजूला केला आणि डोळे उघडून पाहतो तर काय, शिवानी एकदम त्याच्या अंगावर हात टाकून त्याला चिटकून झोपली होती. ए हॅलो, त्याने हळूच आवाज देत तिला बाजूला करायचा प्रयत्न केला, पण ती अजूनच त्याला चिटकून झोपली. तिचे गरम श्वास त्याच्या छातीवर जाणवत असल्याने त्याला खूप विचित्र वाटत होतं. नाजूक हातांचा विळखा त्याच्या पोटाला घातल्याने त्याला खूप स्पेशल फिलिंग येत होती. ती खूप जवळ असल्याने तिच्या उभारांचा स्पर्श त्याच्या अंगाला जाणवत होता. भावना हळूहळू जागृत होऊ लागल्या. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळूच बाजूला केले. तसा तिचा तो सुंदर चेहरा त्याच्या नजरेस पडला. आधीच ड्रिंक केली होती त्यामुळे पूर्ण शुद्धीत तर तो नव्हताच. ही सायको इतकी सुंदर दिसते असं वाटलं नव्हतं. ब्युटी विथ ब्रेन असतं तर किती बरं झालं असतं. आय नो, देव बुद्धी वाटत होता तेव्हा ही मिठाईची दुकान नेमकी बुंदी तळायला गेली असणार. मनात बोलतच तो थोडा हसला, पण नजर अजूनही त्या चेहऱ्याकडे होती. तिच्या त्या गुलाबी ओठांना आपल्या ओठात कैद करायची इच्छा झाली, पण पुन्हा तिने मारलेली चपराक आठवली आणि त्याच्या मनात इतक्या वेळ जे विचार चालू होते ते अचानक गायब झाले. राग आणि तिरस्कार निर्माण झाला होता. आय हेट यू मिठाईची दुकान. त्याने आता रागानेच तिला आपल्यापासून दूर केलं. नव्हतं जवळ येऊ द्यायचं तिला आणि नाही स्वतःला तिच्या या रूपात अडकू द्यायचं होतं. राग आणि फक्त राग करायचा इतकंच काय ते डोक्यात होतं. रागाने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिला आता कसा त्रास द्यायचा याचा विचार करतच त्याला झोप लागली. सकाळी उन्हाची कोवळी किरणं चेहऱ्यावर पडली तशी शिवानीला जाग आली. डोळे किलकिले करून तिने आजूबाजूला पाहिले. नवीन आणि सजवलेली रूम नजरेस पडली तेव्हा कुठे वास्तवाची जाणीव झाली. तिने उठायचा प्रयत्न केला, पण तिला काही हलता येईना. अंग पण जड वाटू लागलं होतं. काल रात्री ती जरा जास्तच शांत झोपली होती. आपल्यासोबत त्या हलकट माणसाने काही केलं तर नाही ना, हा विचार तिच्या डोक्यात आला आणि ती घाबरून गेली. ए बाई, त्याने काही केलं असतं तर तुला कळलं नसतं का? झोपली होती, कोमात नव्हती गेली. उगाच माझ्या रुहानला बदनाम करते.
त्याच वेळी नेमकं रुहान, जो यावेळी तिच्या पोटाला विळखा घालून पालथा झोपला होता, त्याने हालचाल केली. भूत पाहावं असं शिवानीने घाबरून नजर खाली घेत त्याला पाहू लागली. शर्टलेस होता आताही. तिच्या अंगावर आपला भार टाकून लहान मूल आपल्या आईला बिलगून झोपावं असा झोपला होता. त्याला असं शांत झोपलेलं पाहून काही काळ तिचीही नजर त्याच्यावरच खिळली. झोपेत असलेल्या रुहानला पाहून रात्रीचा त्यांचा पहिला किस डोळ्यांसमोर आला आणि तिच्याही नकळत हात तिच्या ओठांवर गेला. यार, हा कसला हॉट दिसतो. जितका क्यूट आणि हँडसम हा आहे ना, काश त्याचं मन पण तितकंच छान असतं. कपटी रावण आहे हा. म्हणून तर मला असं जबरदस्ती लग्न करायला भाग पाडलं. त्या रावणाच्या लंकेत निदान सीता पवित्र तरी राहिली, पण हा असा झोपला आहे त्यावरून मला याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. पण मी पण शिवानी पाटील आहे, असं कसं त्याला माझा फायदा घेऊन देईल. पण हा झोपेत खरंच किती गोड दिसत आहे. जागेपणी पण असाच असता तर किती भारी झालं असतं. सुखाने संसार केला असता. नाही शिवानी, संसार सुख असा विचार तू करू शकत नाही. तो जागा असो वा झोपलेला, पण तो रावण आहे हे लक्षात घे. अशी कशी त्याला जवळ येऊ देत आहे. दूर कर त्याला, आधी दूर कर. त्याच्या जवळ जायला एक मन धजावत असताना दुसरं मन मात्र लगेच बंड करून उठलं. एखादं झुरळ झटकावं तसं तिने त्याला आपल्या अंगावरून झटकून टाकलं. तिच्या अशा अचानक धक्का दिल्याने तो मात्र सरळ बेडच्या खाली पडला. आई आई ग. रुहान आपली कंबर पकडत ओरडत बसला. अचानक पडल्याने हिसका बसला होता. ती मात्र काही झालंच नाही अशा आविर्भावात उठून बसली. त्याच्याकडे न पाहताच आपली चादर ठीक करत होती. हे यू सिली गर्ल, काही मॅनर्स आहेत की नाही? रुहान आता चिडून उठत बोलला. तुला आहेत का मॅनर्स? एका मुलीच्या परवानगीशिवाय तिला असं आपल्या मिठीत घेऊन झोपला होता. तुझे इरादे कळतात हा मला. माझ्याजवळ यायचं नाही पुन्हा, आधीच सांगून ठेवते. ती त्याला आपलं एक बोट दाखवत बोलते. तो तसाच ते बोट आपल्या बोटात अडकवून तिला आपल्या जवळ खेचतो. तू जवळ आली तर चालतं का? काल रात्री तू माझ्या इतक्या जवळ होती की मनात आणलं असतं तर आपल्यात काहीही होऊ शकत होतं, अगदी काहीही. बोलताना त्याची बोटं तिच्या चेहऱ्यावर हळूवार फिरत होती. बट यू नो व्हॉट, तू माझ्या टाईपची नाही. मला हॉट, सेक्सी, झिरो फिगरवाल्या मुली आवडतात. आणि तुझ्याकडे पाहून काही करायचं तर दूर, पण साधं पाहूही वाटत नाही. गावठी टिपिकल लेझी गर्ल. सो तूच माझ्यापासून दूर राहायचं. रुहानने तिला धक्का दिला तशी ती पुन्हा बेडवर जाऊन आदळली. इतक्या वेळ मनातच त्याला शिव्या देत असणारी ती भानावर आली. तो मात्र गालात हसत बाथरूममध्ये घुसला. ए थांब, काय काय म्हणाला मला? दार उघड, नालायक माणसा. शिवानी पळतच दाराजवळ येत दारावर थाप मारू लागली. महाराजा, आता ही मिठाईची दुकान त्या कडू कारल्यासोबत कुस्ती खेळते की काय देवा? आता ही नोकझोक अजून काय धमाल आणते कथेत, हे ऐकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.